नारायण राणे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी जयंत पाटील जाताना दिसत आहेत. त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतो की जयंत पाटील हे स्वतः निलेश राणेंची संवाद साधतायत. यातून मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारची भूमिका मांडतात. सामंजस्याची भूमिका मांडताना जयंत पाटील दिसत आहेत. ही दृश्य आपण बघू शकतो. जयंत पाटील विनंती करतायत की अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही निर्माण करायला नको आणि इथून आपण बाहेर निघायला पाहिजे, कारण हे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. या स्मारकाच्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकार निंदनीय आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी जयंत पाटील मानताना दिसतात. आणि जयंत पाटील दोन्ही बाजूंना सांगतायत की तुम्ही शांत व्हा, कारण ठाकरे गटाच्या महिलांना सुद्धा त्यांनी सांगितलं की शांत व्हा. आणि आता निलेश राणे यांच्याशी संवाद साधून तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचीही दृश्य आपण बघू शकतो की निलेश राणे जे आहेत, नारायण राणे सुद्धा मध्ये आपल्याला दिसत आहेत. नारायण राणे यांच्याशी संवाद साधतायत जयंत पाटील आणि सांगण्याचा प्रयत्न करतात की परिस्थिती हाताळा आणि यातून मध्यमार्ग काढा. आपण काही वेळेपूर्वी आपण पाहिलं होतं जयंत पाटील नारायण राणे यांशी बोलत होते आणि आता देखील आपण पाहतोय नारायण राणे आणि जयंत पाटील हे दोघे नेते बोलत आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा पैलू आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो की राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे, पण दुसरीकडं अशा प्रकारची भूमिका घेणं उचित नाही असं एकूण या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आपण पाहिलं नारायण राणे निलेश राणे उभे आहेत, तर आता जयंत पाटील ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडे जाताना दिसत आहेत. त्याची ही दृश्य आपण बघू शकतो. जयंत पाटील वरती निघालेले आहेत